सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने. 1. राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा भगवान राजगृह येथील जेथे खारींना दाणे भरवीत असत त्या वेळुवनातील कलंदक निवासात राहत होते. त्यावेळी भगवंतांच्या विरुद्ध झालेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून भरलेली 500 अन्न पात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोचीत होता. तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्तासंबंधीची वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. भिक्खूंनो, जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवत आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीच चिरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा व त्यापासून होणारे लाभ हे भयदायक असतात. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील त्या कटू आणि दुःखदायक अशा बाधा होत. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू आणि त्यांचा वर्षाव होऊ लागताच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही. त्याच्या लालसेने आम्ही स्वतःला राजाचे दास बनवून देणार नाही. 2. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा देखील धार्मिक होते. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, जोपर्यंत राजा हा अधर्मशील असतो तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी देखील अधार्मिक होतात. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे अधार्मिक झाले की नगरवासी आणि ग्रामवासी हे देखील अधार्मिक होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा भिक्खूंनो, त्यांचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्यांचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हे देखील धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हे देखील धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाममार्गाने जाऊ लागला तर इतर जणही त्याच्या मार्गाचा अवलंब करतात व कुमार्गी बनतात. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणे जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राज्य चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. 3. राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान राजगृह येथील गृदकूट पर्वतावर राहत होते. त्यावेळी मगध राजा वैदेहीपुत्र अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे वज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करील. मी त्यांचे जडमूळ खोदून टाकीन. मी त्यांना नष्ट करीन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वत्स्यकार नावाचा जो ब्राह्मण त्याला बोलवून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचारा, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वस्थ, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. त्यांचे म्हणणे आहे की वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी तो त्यांचा जळमुळासहित नाश करेल. तो त्यांचा पुरेपूर नाश करेल, पूर्णतः विनाश करेल. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द आणि शब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वत्स्यकार म्हणाला, ठीक आहे, आपण म्हणतात तसेच होईल. आणि अनेक उत्कृष्ट रथावर स्वार होऊन तो गृदकुटाकडे निघाला. तेथे पोचल्यावर भगवंतांना अभिवादन करून त्यांचे कुशल विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे मगध राजाचा संदेश त्याने निवेदन केला. त्यावेळी स्थविर आनंद भगवंताच्या मागे उभे होते आणि भगवंत त्यांना म्हणाले, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकलेले आहे.
यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंदा, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत राहतील तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत, उलट त्यांची भरभराटच होत राहील. जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्टे कार्य करतात, तोपर्यंत भरभराट होत राहील. जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाही, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज समजत नाहीत आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे ते आचरण करतात, तोपर्यंत भरभराट होत राहील. जोपर्यंत वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, तोपर्यंत भरभराट होत राहील. जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवत नाही आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाही, तोपर्यंत भरभराट होत राहील. जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत भरभराट होत राहील. तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही, उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. नंतर भगवंत वत्स्यकाराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकवले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहिवाटीचे परिपालन करीत राहतील तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार असे आम्ही मानायचे तर? हे गौतमा, मगध राजाला वज्जींचा पाडाव करता येणार नाही तुमचे म्हणणे असे दिसते. असे बोलून वत्स्यकार ब्राह्मण उठून राजगृह येथे परत जाऊन आपल्या राजाला भगवंतांचे शब्द सांगायला निघून गेला.